तुम्ही तुम्हाला दाखवते मी. या छोट्या समईसाठी डिझाईन जी आहे ती बॉर्डर आहे. छोट्या समईसाठी तुम्ही याला वापरू शकता. त्यानंतर मोठ्या समईसाठी एक मोठी बॉर्डर आहे. या अशा बॉर्डर तुम्ही आजूबाजूला एक तर दोन्ही समई समोर एक एक ठेवू शकता किंवा पूर्ण समईच्या भोवताल असा एक सर्कल बनवून मध्ये समई अशी ठेवू शकता. यालाच तुम्ही ताटाभोवती म्हणा, अक्षराचं जर ताट असेल त्याभोवती पण तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर एक मोठा त्यांना बेस हवा होता. 20 इंचेसमध्ये हा बेस आहे. 20 by 40 इंचेस टोटल हा बेस आहे. सो ह्या बेसवरती एक लेडी आहे जिच्या हातामध्ये दिवा आहे, दिवाळी स्पेशल, ती असं तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे वसुबारस आणि धनत्रयोदशी याचे त्यांनी असे नेम्स असे बनवून घेतलेले आहे. सो इथे तुम्ही असं दिवाळीच्या लेडीच्या खाली वसुबारस आहे, त्यानंतर धनत्रयोदशी आहे असं लिहून तुमची कंप्लीट रांगोळी तयार होते आहे यामध्ये. त्या व्यतिरिक्त पूर्ण वसुबारसची जी आहे ती पूर्ण रेडी रांगोळी आपल्याकडे आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता गाय आणि वासरू आहे. तर ही रांगोळी पण तुम्ही ॲज इट इज अशी ठेवू शकता आणि ह्यासमोर खाली वसुबारस असं स्टिक लिहू शकता. एकदम छान तुमची रांगोळी झटपट रेडी होते. त्यानंतर धनत्रयोदशीसाठी ही रांगोळी आहे. धनत्रयोदशीसाठी तुम्ही सेम धनत्रयोदशीची रांगोळी आणि त्याखाली धनत्रयोदशी लिहिलेलं असं तुम्ही लिहिलं की तुमची रांगोळी तयार. त्यानंतर लक्ष्मी पूजनासाठी लक्ष्मीला अतिशय आवडीचं असलेलं कमळ आणि लक्ष्मीची पावलं अशी आपण लक्ष्मी पूजनाची रांगोळी बनवलेली आहे. ती रांगोळी तुम्ही लक्ष्मी पुढे ठेवू शकता. त्यानंतर भाऊबीज स्पेशल सुद्धा एक रांगोळी आहे, ज्यामध्ये छान आपण असे गिफ्टचे बॉक्सेस आणि अशी रांगोळी तयार केलेली आहे. ही रांगोळी पण तुम्ही ठेवू शकता भाऊबीजेसाठी. आणि एक मोठी रांगोळी आहे 1.5 फुटामध्ये, जी रांगोळी तुम्ही कुठेही ठेवू शकता. म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणा किंवा कुठल्याही फेस्टिवलसाठी राऊंडमध्ये रांगोळी अशी रांगोळी तुम्ही ठेवू शकता. असाच प्रतिसाद देत चला आणि कलाकृती रांगोळीला फॉलो करा.